Come on, stop. विनंती आहे पण मंचावर स्थानापन्न व्हावं. महिलांनी पुरुषांच्या मागे खुर्च्या आहेत त्या ठिकाणी बसलं तरी चालेल, खुर्च्या रिकाम्या ठेवून. युवा नेते सन्माननीय अभिजितजी साठे दारफळ यांचं हे सहर्ष स्वागत. नाही 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 सुयशला सुयश आणि सृष्टी सर्वांना विनंती आहे आपण स्टेजच्या बाजूला गर्दी करू नये. थांबलेल्या मान्यवरांना विनंती आहे आपण पाठीमागे स्थानापन्न व्हायचं आहे, बसून घ्यायचं आहे. आमदार अभिजित आबा पाटील व माढ्याच्या विद्यमान नगराध्यक्षा मीनलताई साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नूतन आमदार सन्माननीय अभिजित आबा पाटील यांच्या शुभ हस्ते धन्वंतरीचं पूजन होतंय. त्यांच्या समवेत आहेत संजय बाबा कोकाटे, सन्माननीय माढ्याच्या नगराध्यक्षा सन्माननीय ॲडव्होकेट मीनलताई साठे
त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय भारताबाई शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आजच्या या समारंभाचं खऱ्या अर्थानं सुरुवात होते. दीप लावून ज्ञानाचा प्रकाश पेटू मानवतेचा, दीप लावून ज्ञानाचा प्रकाश पेटू मानवतेचा, दीप लावू श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावू मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावू आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा, दीप लावू या सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतोय, आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. दीपक आबा यांच्या ज्योत तेवते क्रांतीची आणि संपन्नतेची, ज्योत तेवते क्रांतीची आणि संपन्नतेची, स्वतःसाठी जगता जगता. माऊलीनंतर समाधी नाही, कुटुंबानंतर वैकुंठ नाही, गंधर्वानंतर गाणे नाही, माशानंतर पोहणे नाही, गरुडानंतर भरारी नाही आणि तुमच्यानंतर महान कार्य पुन्हा नाही, असे नूतन आमदार सन्माननीय अभिजित आबा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी अडीकर परिवाराच्या वतीने संपन्न होतो आहे. स्नेहाची शाल, मानाचा फेटा, स्नेहाची शाल, मांगल्याचं प्रतीक म्हणून माथ्यावरती कुंकू लावून या ठिकाणी नूतन आमदार अभिजित आबा पाटील यांचा मानाचा फेटा बांधून या ठिकाणी यशस्वी अडकर परिवाराच्या वतीने सन्मान होतो आहे. सन्मान्य बाळासाहेबजी पवार नगरसेवक नगरपंचायत माडा आपलं सहर्ष स्वागत आहे. माडा तालुक्याचे नूतन आमदार सन्मान्य अभिजित पाटील यांचं स्वागत आणि सत्कार होतोय. आडकर परिवाराच्या वतीनं मानाचा फेटा सन्मान्य अभिजितबाबांना परिधान करण्यात येतोय. सन्मान्य डॉक्टर राजकुमारजी आडकर यांच्या शुभ हस्ते आबांचा सत्कार होतोय. आम्हाला मनस्वी आनंद होतोय. आबा तुमचं स्वागत आणि सत्कार आडकर परिवाराच्या वतीनं आज माड्यामध्ये होतोय. उत्साहाचा अखंड झरा, समाजसेवेचं घेतलेलं व्रत म्हणजेच अभिजितआबा पाटील. आपला स्वागत आणि सत्कार सोहळा सन्मान्य डॉक्टर राजकुमारजी आडकर साहेब, सुयश आणि सृष्टीचे पिताश्री यांच्या शुभ हस्ते होतोय. मानाची शाल, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ सन्मान्य डॉक्टर राजकुमारजी आडकर यांच्या शोभा हस्ते अभिजित बाबांचा सत्कार होतोय. यानंतर मी सन्मान्य डॉक्टर अनिताजी आडकर यांना आमंत्रित करतो. आपण माड्याच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट विनोदताई साठे यांचं माड्याच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा, आपल्या कार्यकौशल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकौशल्याची छाप सोडणाऱ्या ॲडव्होकेट विनोदताई साठे मानाचा फेटा आडकर परिवाराच्या वतीनं आपणास परिधान करण्यात येतोय. आपलं आडकर परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं राजकीय सामाजिक जीवनामध्ये माड्याच्या प्रथम नागरिक आहेत नगराध्यक्षा यांचा सत्कार आडकर परिवाराच्या वतीनं माननीय सन्माननीय डॉक्टर अनिताजी आडकर यांच्या वतीनं होतोय. समवेत आहेत डॉक्टर राजकुमारजी आडकर, सुयश अनिता राजकुमार आडकर आणि कुमारी सृष्टी अनिता राजकुमार आडकर. माननीय सौ डॉक्टर अनिताजी राजकुमार आडकर, सुयश आणि सृष्टी समवेत आहेत. यानंतर माड्याच्या उपनगराध्यक्षा सन्मान्य कल्पनाताई जगदळे, माड्याच्या उपनगराध्यक्षा सन्मान्य कल्पनाताई जगदळे यांचं स्वागत आणि सत्कार सन्मान्य. यानंतर
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य भारताभ शिंदे यांचं स्वागत आणि सत्कार ऍडव्होकेट विजय कुमार आडकर यांनी करावयाची त्यांना विनंती आहे. भारत सरकार नोटरी आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध विधिज्ञ सन्मान्य ऍडव्होकेट आणि बुके देऊन आपला स्वागत आणि सत्कार होतोय. आडकर परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालन कक्षाच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत सन्मान्य जयरामजी आडकर, शंभूराजे साठे यांचं स्वागत करायचं आहे. एक मिनिट मी तालुका पंचायत समितीचे सन्मान्य बापूसाहेबजी जाधव वडशिंगे, सन्मान्य बापूसाहेबजी जाधव नर्सरीपासून 12वी सायन्स पर्यंत असणाऱ्या सर्व शिक्षकांनी जे ज्ञानाचं त्यांना जे ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानदान दिलेलं आहे, त्याच्यामधून जो हा एकंदरीत परिणाम झालेला असतो त्यांचाच हा एक सत्कार सोहळा आगळा वेगळा असा हा आमच्या आडकर परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी करतो आहे. तर या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्व माढावासीय त्याचबरोबर परिसरातील सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि यानंतरचा जो पुढचा कार्यक्रम आहे तो सुरू करण्यास काही हरकत नाही असं मी चौरे सरांना विनंती करतो. जय हिंद. यानंतर विशाल सक्री साहेब ऍडव्होकेट यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत शब्दचुंबनांनी. संजय काळे यांचंही या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य यांचंही या ठिकाणी स्वागत. आपण या ठिकाणी आमदार साहेब अभिजित आबा पाटील यांच्या शुभ हस्ते डॉक्टर नागनाथ फरताळे सर यांचं स्वागत होतंय. Successful people never do different things. Successful people never do different things. They do the things differently. यशस्वी व्यक्ती वेगळ्या गोष्टी करत नाही. यशस्वी व्यक्ती वेगळ्या गोष्टी करत नाही, त्याच गोष्टी ते नाविन्यपूर्ण पद्धतीने करतात. अशा वेगळ्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रात कार्य करतात. यानंतर सन्मान्य प्राध्यापक प्रीतेजी लड्डा साहेब डायरेक्टर विद्याराधना अकॅडमी लातूर यांना विनंती करतो की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. विद्याराधना अकॅडमीचे डायरेक्टर सन्मान्य प्रीतेजी लड्डा सर यांचं स्वागत करायचं आहे, यांचा सत्कार. त्यानंतर सन्मान्य श्री जवानसिंग राजपूत सर प्रिन्सिपल कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबाड यांनी तयार राहायचे. सन्मान्य श्री जवानसिंग राजपूत सर प्राचार्य कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड यांना विनंती करतो की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा. यानंतर सन्मान्य श्री विष्णूजी घाडगे सर कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड यांना विनंती करतो की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करा. कला व वाणिज्य महाविद्यालय अंबड येथे मराठी विषयाचं अध्यापन करतात. एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो, स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो. स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो. बरोबर आहे सर. यानंतर सन्मान्य श्री सचिनजी यादव सर कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड यांचा सत्कार होतोय. हिंदी विषयाचं अध्यापन करतात. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले सदन अशा माणसांच्या तेजाने सत्कार करूया गुरुजनांचा आदर भावाने. सत्कार करूया. नक्कीच गुरुजनांच्या तेजाचा आकाश उजळलेला आहे. यानंतर मी सन्मान्य श्री महेशजी तळे सर कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड यांना विनंती करतो. यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य तळे सरांचा सत्कार होतोय. यानंतर सन्मान्य तांबोळी सरांचा सत्कार होईल. गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न मिळे सन्मान. जीव भव सागर तराया, चला बंधू गुरुराया, चला बंधू गुरुराया. धन्यवाद सर. यानंतर सन्मान्य सागरजी देवकाते सर यांना आमंत्रित करतो. कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड इथं गणित विषयाचं अध्यापन करतात सन्मान्य श्री सागरजी देवकाते सर. आपला सत्कार सन्मान्य आमदार अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. विद्याची देवता गणेश आणि सन्मानपत्र मानाचा भेटा मानाची शाल
आडकर परिवाराच्या हस्ते आपलं स्वागत आणि सत्कार होतोय. सन्मान्य श्री बाळू टोनपे सर, बाळासाहेब टोनपे सर, आपल्याला विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य श्री भाऊसाहेब कांबळे सर, श्री विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड, शब्दांची पूजा करत नाही माणसांची आरती गातो. शब्दांची पूजा करत नाही माणसांची आरती गातो. ज्यांच्या गावामध्ये सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो. ज्यांच्या गावामध्ये सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो. असा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा उजेड देणाऱ्या सर्व गुणवंत शिक्षकांचा यानंतर सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. यानंतर मी सन्मान्य श्री नागराजी गायकवाड यांना विनंती करतो. यानंतरचे सत्कार सन्मान्य ॲडव्होकेट मिनलताई साठे, नगराध्यक्षा नगरपंचायत माडा यांच्या शुभ हस्ते होतील. सन्मान्य श्री नागनाथजी गायकवाड, कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड यांचं स्वागत आणि सत्कार होतोय. यानंतर सन्मान्य श्री दशरथजी वरवे सर, कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबड. सन्मान्य श्री दशरथजी वरवे सर, निरक्षराला साक्षर बनवतात, जीवनाचे महत्त्व पटवून सांगतात, कधी खचलो तर साहस वाढवतात. अशा महान व्यक्तीला शिक्षक म्हणतात. अशा महान व्यक्तीला शिक्षक म्हणतात. यानंतर खरं तर आम्हाला उदयजी शेलार सर, संगीत शिक्षक यांचाही सत्कार करायचा आहे, परंतु बहुधा ते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे अनुपस्थित आहेत असं समजतंय. यानंतर सोजर इंग्लिश मीडियम स्कूल, तत्कालिक सोजर इंग्लिश मीडियम स्कूल माडा याच्या प्राचार्या सन्मान्य सौभाग्यवती सुलभा कदम मॅडम, सन्मान्य सौभाग्यवती सुलभा कदम मॅडम यांचा स्वागत आणि सत्कार होतोय. विनंती आहे कदम मॅडम, आपण तिच्या सरीने अस्मंत भिजून गेला, अंतरीच्या पाहुण्यांचा दर्शनाचा योग आला. भाग्य मुझे थोर झाले आनंदाचा क्षण आला. भाग्य मुझे थोर झाले आनंदाचा क्षण आला. भेट होती काळजाची पंढरीचा योग आला. भेट होती काळजाची पंढरीचा योग आला. यानंतरचा सत्कार होतोय सन्मान्य श्री देवीदासजी वळवी सर. यानंतर सन्मान्य सौभाग्यवती वनिता सोनकांबळे मॅडम, गुड शेपर्ड अकॅडमी माडा यांनी तयार राहायचं. सन्मान्य सौभाग्यवती वनिता सोनकांबळे मॅडम आपलं स्वागत. त्यांच्या समवेत उपनगराध्यक्षा सन्मान्य कल्पनाताई जगतळे यांच्याही शुभ हस्ते सन्मान्य सौभाग्यवती रुपाली कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार होतोय. विद्यार्थ्यांमध्ये सूर्यतेज निर्माण करण्याने देशातील अंधार दूर होऊ शकेल अशा आशावादाने कार्यरत असलेल्या सर्व गुरुजनांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर सन्मान्य श्रीमती ज्योती शिंदे मॅडम, आपल्याला विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य ज्योती शिंदे मॅडम, यानंतर प्रिन्सिपल डॉक्टर सागर थोरात यांना विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. आर्या पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल डॉक्टर सागर थोरात, चव्हाण सर. यानंतर श्री दत्तात्रयचं स्वागत आणि सत्कार होतोय. सुयश आणि सृष्टी शिंदे सर, सन्मान्य श्री जयकुमारजी शिंदे सर, आर्या पब्लिक स्कूल माडा विज्ञान विषयाचं अध्यापन करतात, यांच्या शुभ हस्ते होणार आहे. सन्मान्य विद्याजी महाडिक मॅडम, फोटोग्राफर थोडीशी जागा द्या. तत्कालीन आर्या पब्लिक स्कूल माडा येथे कार्यरत होते. लिटिल मास्टर इंग्लिश मीडियम स्कूल शेटपळ येथे कार्यरत आहेत सन्मान्य अण्णासाहेब खंडागळे सर. आर्या पब्लिक स्कूल माडा येथे अध्यापन करत होते. कला यानंतर सौभाग्यवती महुआ गोसावी मॅडम, सौभाग्यवती महुआ गोसावी मॅडम यांना विनंती आहे आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. यानंतर श्रीमती परवीनजी कांबळे मॅडम, सेंट जोसेफ स्कूल बार्शी, श्रीमती परवीनजी कांबळे. चंद्रपूर येथे MBBSच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेतोय. तर सृष्टी आणि राजकुमार आडकर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथे MBBSच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेते. सन्मान्य अभिजिताबा पाटील यांच्या शुभ हस्ते मानाचा फेटा तिथं परिधान करण्यात येतोय.
श्री पंडिताबा सौदागर आडकर आणि सौभाग्यवती सिंधुदेवी पंडित आडकर यांचे नातू डॉक्टर राजकुमार पंडित आडकर साहेब यांचे चिरंजीव सुयश आणि चिरंजीव श्री कुमारी सृष्टी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. दारफळचं आडकर कुटुंब एक पहिल्यापासून एक शिक्षण खात्यातलं एक दिग्गज नाव निर्माण झालेलं आहे. पंडिताबा आडकर असतील, त्यांची तिन्ही मुलं घडवली आणि त्या तिन्ही मुलांच्या पुढची पिढी म्हणजे डॉक्टर राजकुमार आडकर साहेब यांचे सुपुत्र चिरंजीव सुयश आडकर आणि कुमारी सृष्टी आडकर जोरात टाळ्या वाजवून त्याचा आपण सन्मान करू. आधी सन्मान गुरुजनांचा, मग विद्यार्थ्यांचा. या उक्तीप्रमाणे आडकर परिवारानं आधी त्यांच्या सर्व शिक्षकांचा सन्मान केला आणि त्यानंतर सुयश आणि सृष्टीचा सन्मान आयोजित केलाय. खऱ्या अर्थानं आडकर कुटुंबियाच्या दूरदृष्टीला दाद देणं गरजेचं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आडकर कुटुंबियांचं एकदा स्वागत करायचंय. कुमारी सृष्टी अनिता राजकुमार आडकर आणि चिरंजीव सुयश अनिता राजकुमार आडकर MBBSचे विद्यार्थी निश्चितच आगामी काळात प्रतिदेशाचे डॉक्टर बनून समाजाची सेवा करणारे आईवडिलांप्रमाणे. दारफळचे सुपुत्र डॉक्टर राजकुमारजी आडकर यांचे हे दोन्ही अपत्य नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, नाविन्याची तुम्हाला ओढ आहे. संकटातून मार्ग काढण्याची वृत्ती आहे, संकटातून मार्ग काढण्याची वृत्ती आहे. विजयासाठी काहीही करण्याची जिद्द आहे, विजयासाठी काहीही करण्याची जिद्द आहे. हे आपले सारे कार्य कौतुकास्पद आहे, कौतुकास्पद आहे. कृतज्ञता सन्मान सोहळा गुरुजनांचा व या ठिकाणी कौतुक या ठिकाणी सृष्टीसाठी व सुयशसाठी आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांच्या या आयुष्यासाठी आपण सर्वांनी मंगल कामना द्यायच्या. हॅलो. यानंतर सुयश आणि सृष्टी यांची मावशी आणि काका आदिनाथ जाधव आणि संगीता जाधव यांनी सोन्याची अंगठी सुयश आणि सृष्टीला दिलेली आहे. सृष्टी आणि सुयश यांची मावशी आणि काका आदिनाथ जाधव पुणे आणि संगीता जाधव पुणे यांनी सोन्याची अंगठी सुयश आणि सृष्टी यांना दिलेली आहे. गुणवंतेचा सन्मान्य ॲडव्होकेट मिनलताई साठे यांच्या हस्तेही होतोय. एक विशेष असा सत्कार नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनलताई साठे यांच्या हस्ते होतोय. विनंती आहे आदरणीय मिनलताईंना की आपण आपल्या शुभ हस्ते आपला विशेष असा सत्कार दोघांचा करायचा आहे. दोघांनाही एक पाऊल सकारात्मकतेचे ॲडव्होकेट डॉक्टर सुचित्रा घोगरे काटकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक दोघांनाही भेट देण्यात येत आहे. ज्ञानाला ज्ञानाची साथ ॲडव्होकेट चिरंजीव सुयश आणि कुमारी सृष्टी यांचा सत्कार ॲडव्होकेट मिनलताई साठे यांच्या हस्ते विशेष असा सत्कार होतोय साठे कुटुंबियांच्या वतीने. यानंतर सन्माननीय आमदार साहेब अभिजितराव पाटील यांचं मनोगत होतंय. उपनगराध्यक्षा सन्माननीय कल्पनाताई जाधव यांच्या हस्तेही विशेष सत्कार होतोय. त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे संजय बाबा कोकाटे, सर्वच उपनगराध्यक्षा किंवा इतर सर्व पदाधिकारी, सृष्टी आणि सुयश या दोघांनी MBBS ला फुकट ऍडमिशन मिळवलं. हे आज मी केला
आपण विचार केला तर त्यांची जे मी सहज विचारलं की MBBS ला ॲडमिशन मिळवायसाठी मार्क कमी पडल्यावर किती पैसे लागत आहेत. साधारण 1.5 कोटी लागत आहेत. म्हणजे आजच 1.5-3 म्हणून किंवा 2-4 कोटी आडकरांची कमाई झालेली आहे. आणि एक आहे की ज्या वेळेला 1.5 कोटी 2 कोटी रुपये भरायचं आणि पुन्हा डॉक्टर व्हायचं म्हणलं की जे भरलेले पैसे काढायसाठी पुन्हा येणाऱ्या पेशंटला बी त्रास द्यावा लागतो, तरच पैसे येणार नाही पेशंट. ती ह्या जोडीचे पुढं जे महागडलं गेलेलं पैसे डॉक्टरने भरलेलं पैसे नांदायला जायच्या आत माझं मिळवून दे माघारी म्हणल्यावर पुन्हा तिला लय पैसे मिळवावं लागलं असतं आरी पडून. ती बी प्रश्न आज मिटलेला आहे. म्हणजे त्यांनी मार्काच्या जोरावरच ऍडमिशन मिळवल्यामुळं खरंच त्यांची आई डॉक्टरांपेक्षाही डॉक्टरी करत असताना त्या मुलांच्या आईने जे कष्ट केलं त्याला तोड नाही. खरं कौतुक त्या आईचं करायला पाहिजे. आणि त्यापेक्षाही हे डॉक्टर, ते वकील, ते गुरुजी, त्या खरं धोतरवाल्याचं ज्यादा कौतुक करायला पाहिजे. शेतकरी असणाऱ्या त्या धोतरवाल्या माणसानं, पहिल्यांदा फेटा बांधणाऱ्या माणसानं डॉक्टर, एक मुलगा डॉक्टर केला, दुसरा मुलगा वकील केला आणि तिसरा मुलगा गुरुजी केला. म्हणजे सर्व क्षेत्र काबीज केली. न शिकलेल्या माणसानं, शिकले असतील ते पण न शिकलेल्या माणसानं, म्हणजे त्या ज्या काळी मुलांना शिकवावं का आपला ऊस लावावा, केळी लावाव्या अशी परिस्थिती चांगली नदीच्या काठावर असताना सुद्धा खरं वडिलांनी मोठं काम केलं म्हणून हे सगळं पुढचं घडत गेलं. जास्त बोलण्यापेक्षा आम्ही सुयश आणि सृष्टी यांच्या पुढच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असणारे माढा तालुक्याचे आमदार, क्रांतिकारी आमदार अभिजित आबा, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मिनलताई साठे, भारताबा शिंदे, आडकर कुटुंबीय, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्र, पाहुणे आणि सुयश आणि सृष्टीला त्यांच्यामध्ये आपल्या मुलाला बघणारे, समोर बसणारे सर्व पालक. सुरुवातीला मी सुयश आणि सृष्टीला खूप खूप शुभेच्छा देतो की पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण मेडिकल क्षेत्रामध्ये, तेही वडिलांना त्रास न देता आपण गेलात. आपली कारकीर्द खूप अशी सुंदर PG आपल्या हातून व्हावं आणि आपल्या हातून रुग्णांची सेवा घडो अशी शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. आडकर डॉक्टरांना पण शुभेच्छा देतो की आगळा वेगळा असा कार्यक्रम, जोपर्यंत आपला विद्यार्थी शिकत असतो तोपर्यंत आपण त्या शिक्षकाबद्दल आपला वेगळा विचार असतो आणि एकदा आपला विद्यार्थी त्या शाळेतून त्याच्या हाताखालून निघून गेल्यानंतर त्या शिक्षकाबद्दल पुन्हा आपला वेगळा विचार असतो. हा आगळा वेगळा विचार न ठेवता शिक्षकांचा सुद्धा सन्मान केला, त्याबद्दल डॉक्टरांचं अभिनंदन. आणि पुन्हा एका गोष्टीसाठी अभिनंदन डॉक्टर साहेब की पहिल्याच प्रयत्नामध्ये मुलं तुमची यशस्वी झाली आणि त्यांच्या सत्काराला सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये आमदार होणाऱ्या पाहुण्यांना बोलतो. पुन्हा एकदा सुयश आणि सृष्टीला शुभेच्छा देतो आणि आडकर कुटुंबियांचं अभिनंदन करत असताना आता वकील साहेब तुमची जबाबदारी वाढली की तुमची दोन्ही मुलं आहेत त्यांना वकील केलं पाहिजे, कारण पुढे ही सगळी गादी चालली पाहिजे. आडकर कुटुंबीय खरंच आज या ठिकाणी एक आदर्श घालून देणारं असं कुटुंब आहे. तुम्हा सगळ्या कुटुंबियांना माझ्या वतीनं शुभेच्छा आणि शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावेत आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक विशेष असा सत्कार सुयश आणि सृष्टीचा होतोय. आजोळकडून सन्मान्य
श्रीयुत बाबासाहेब चुंगे आजोळकडून एक सन्मान होतोय, एक विशेष असा हृदय सत्कार. एक मिनिट. यानंतर काय ABCD ऑप्शन्स बबलिंग करायला शिकवणारे फरताळे सरपर्यंत सगळे उपस्थित आहेत. खूप छान वाटतंय जेव्हा MBBSची 3rd राऊंडची यादी लागलेली आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटलं त्यावेळेस म्हणजे सगळे टीचर्स आठवले, त्यांनी दिलेलं योगदान आठवलं. प्रत्येक टीचरचं वेगळं महत्त्व आहे, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून दिल्या. यशाचं शिखर गाठायचं असेल तर पाया मजबूत लागतो. मग गुड शेफर्ड अकॅडमी माढा, आर्या पब्लिक स्कूल माढा, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी, लेट विठ्ठलरावजी शिंदे कॉलेज अंबाड आणि श्री विद्याराधना अकॅडमी लातूर, ह्या सर्व ज्ञान मंदिरांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं उपकार आहे आणि मी कधीच हे फेडू नाही शकणार. वयाच्या 14 वर्षापासून ते वयाच्या 17व्या वर्षापर्यंत जो हा 14 वर्षाचा कालावधी आहे आणि जो ह्या 14 वर्षात सर्व टीचर्सने माझ्यावर उपकार केलेत ते मी 4 मिनिटात तर व्यक्त करूच शकणार नाही. तर आणि मी एवढी मोठी पण नाही आहे की त्यांचं व्यक्त करेन सर्व. तर थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद कुमारी सृष्टी. आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले आडकर फॅमिली आणि माझे सर्व गुरुजन यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. तर जसं सृष्टी म्हणली, सृष्टीचं भाषण ऐकून एवढं भावुक झालो मी की फक्त डोळ्यातले पाणीच कंट्रोल केले, बाकी काहीच नाही. लिटरली म्हणजे विक्ट्रीमध्ये ABCD शिकवण्यापासून ज्यांनी नीटची ABCD बबलिंग सांगितली ते सगळे इथं प्रेझेंट आहेत. ह्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नाही आहे. आणि मला अभिजित आबांनी जी आता मूर्ती दिली, मी आबांना सांगितले ही मी मूर्ती हॉस्टेलला घेऊन चालले आणि दररोज याची पूजा होणार. आणि मॅडमने जे मला पुस्तक दिलंय एक पाऊल यशाकडे, हे पण मी वाचणार आहे आणि मॅमला सांगणार आहे त्याचा रिव्ह्यू. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, म्हणजे आमचं जे पण काही यश आहे याच्यामध्ये शिक्षकांचं तर 100% योगदान आहेच, पण ज्या 2-3 गोष्टी आहेत, जसं की माझी आजी माझ्यासोबत नीटच्या काळामध्ये पूर्ण वेळ माझ्यासोबत होती. आजीचे उपकार मी कधीच फेडू नाही शकणार. इव्हन माझे आजी आजोबा, मम्मी पप्पा, हे यश माझ्या एकट्याचं नाही आहे. त्यांनी जे सॅक्रिफायसेस केलेले आहेत मी बघतो. माझी आई हॉस्पिटल बंद करून लिटरली एवढ्या दिवस माझ्यासोबत होती, सृष्टीसोबत होती. हे यश आमच्या दोघांचं नाही आहेच, ह्याच्या मागे खूप जणांचं योगदान आहे. आणि हा जो कन्सेप्ट होता की फक्त बाबा आपल्याला स्नेहभोजनच द्यायचं आहे, तर नाही, आई पप्पांच्या डोक्यात असा विषय आला की जे पण आपल्या योगदानात भाटले बाबा शिक्षक होते, जे पण गुरुजन होते, तर सगळ्यांचा पण सत्कार करू. हा कन्सेप्ट मला एवढा आवडला. आणि जेव्हा मला कळलं की असं इव्हेंट होणार आहे, मी पहिली चंद्रपूरची ट्रेन पकडून वापस इकडे आलो. तर हा माझ्यासाठी आतापर्यंत सगळ्यात मोठा सत्कार होईल. जे की माझे लहानपणापासून जे गुरुजन, त्यांच्यासमोर ते लिटरली 11वी-12वीचे गुरुजन यांच्यापर्यंत जर माझा सत्कार होत असेल तर ह्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नाही आहे. आदरणीय व्यासपीठ आणि माझे सगळे गुरुजन, तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या लांबून माझ्यासाठी आलात, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुमचा. धन्यवाद. सुयश, तू तुझ्या आजी आजोबांचा उल्लेख केला, आम्हालाही भावुक केलं. आजी सौभाग्यवती सिंधुताई आडकर आणि आजोबा पंडितजी आडकर या दोघांचा सत्कार आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होतोय. आजी सौभाग्यवती सिंधुताई आडकर आणि आजोबा श्रीयुत पंडितजी आडकर खऱ्या अर्थानं, खरं तर शब्दार्थानं अल्पशिक्षित असतील परंतु लौकिकानं फार मोठे आहेत. पंडितजी आडकर आणि सिंधुताई आडकर, आजी आजोबा मुलांच्या शिक्षणामध्ये
सुयश आणि सृष्टीच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये अतिशय मोलाचा असा वाटा उचलणारे आजोबा पंडितजी आडकर आणि आजी सिंधुताई आडकर खऱ्या अर्थानं दारफळची मान तुम्ही दोघांनी उंचवलेली आहे. आजच्या या दोघांच्या सन्मान सोहळ्यामध्ये, गुरुजनांच्या सन्मान सोहळ्यामध्ये आपलाही सन्मान करणं औचित्यपूर्ण आहे. डॉक्टर साहेबांचे डोळे पाणावलेत. यानंतर मी सुयश आणि सृष्टीला शिकवलेल्या शिक्षकांपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर एक प्रातिनिधिक स्वरूपात एक मनोगत व्यक्त होईल. माझ्या मैत्रिणी, सराचे मित्र, उपस्थित सर्व पत्रकार, सर्व नगरसेवक आणि इथे असलेले माझे सगळेच आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे. सृष्टीनं थोडं भावूक केलं पण सुयशने त्याच्यापेक्षा जास्त केलं. खूप बोलायचं होतं मला, पण मी आणि सुयश दोघं थोडे सेम कॅटेगरी मधले आहे. असे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा मी अगोदर रडून घेतो, कारण स्टेजवर गेल्यावर आमचं रडणं अगोदर सुरू होतं. आज मला खूप आनंद होत आहे की खरं तर सुयशने सांगितलंच की ह्या यशामागे जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो किंवा सृष्टी पण म्हणजे माझं GMC अमरावती लागलं तर तेव्हा मी खरंच सर मी सगळ्यांना सांगते की तिनं GMC अमरावती जेव्हा लिस्टमध्ये समोर नाव आलं, गव्हर्नमेंट मिळालं, थोडे डोळे बंद करून रडली. आणि मी म्हटलं का दिद्या काय झालं, आता गव्हर्नमेंट मिळालं ना. नाही गाई, मी हे डोळे बंद करून फक्त माझ्या सगळ्या गुरूंना आठवलं, नर्सरी पासूनच्या सगळ्या गुरूंना आठवलं आणि म्हणलं की मी या ठिकाणी पोहोचले तर हे सगळं यश फक्त आणि फक्त त्या गुरूंचं आहे. तर मला असं म्हणावं वाटतं की सगळ्या गुरूंनी, सगळे गुरु सगळ्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देतच असतात, पण ते आत्मसात करणं ह्या गोष्टी थोड्याशा प्रत्येकांच्या ह्याच्यावरती अवलंबून असतात. जेव्हा तसं आमचा सुयश जरा बऱ्यापैकी शांत होता, त्याच्या खोड्या कधी शाळेतून येत नव्हत्या, पण सृष्टीच्या तक्रारी मात्र एक आठवड्यातून एखादी तरी यायची. सृष्टी तशी थोडी खोडकरच होती. एक खोडकरची गोष्ट सांगते मी आता. मीनलताई सांगताच आहेत वेदांची गोष्ट. सृष्टीचा आणि वेदांत सिनियर होता तिला, तरी पण दोघांची भांडणं व्हायची. मग सृष्टीने एकच तिला ठरवलेलं, ठैसा म्हणलं की वेदांत चिडायचा. मग हे भांडण वेदांच्या पण मम्मीपर्यंत गेलं आणि आम्ही दोघी मम्मीने मिळून ते भांडण सोडवलं. म्हणजे अशा प्रकारची खोडकर सृष्टी. बऱ्याच वेळा आता तिचा गव्हर्नमेंटला नंबर लागल्यानंतर बरेच जण म्हणले आम्हाला सुयश खूप हुशार वाटत होता, पण सृष्टीने तर सिक्सरच मारला, असं महाडिक मॅडमचं वाक्य मला आठवतं. थोरात सर तर नेहमीच तिला म्हणायचे बेटा तुम दिल की डॉक्टर बनो. सायन्स शिकवत असताना शिंदे सर म्हणायचे सृष्टी आईने BAMS केले, आईचं BAMS हे नाईलाजाचं झाले. खरंच आबा मी तुम्हाला सांगते, माझी 1995ची 12वीची बॅच आहे. मला 94% होते. आमच्या वेळेस 30% आणि 70% असं होतं. त्यामुळं माझं MBBS हुकलं होतं आणि मग त्यावेळेस मी खूप नाराज होते. माझ्या वडिलांच्या गळा पडून रडले आणि तेव्हा आमचं कुटुंबीय बरंचसं डिस्टर्ब होतं 1-2 महिने. आणि मला तुम्हाला सांगते, मला फक्त एवढंच माहीत होतं की BAMSला ऑपरेशन नसतं आणि MBBSला असतं. पण मी जेव्हा BAMSला पहिला पाऊल हॉस्टेलमध्ये ठेवलं, सिनियर अभ्यास करत होते, तिथं मोठमोठे ग्रंथ, चरक संहिता, सुश्रुत संहिता, व मी पूर्ण गळूनच गेले. पण मी जिद्द ठेवली की नाही, आता याच्यावरती काही पर्याय नाही आहे, आपल्याला हे BAMS पूर्ण करायचं आहे. मग लग्नानंतर मी ठरवलं, जेव्हा सुयशला मी पहिल्या दिवशी सोजर इंग्लिश मीडियममध्ये पहिलं पाऊल ठेवलं, त्याच दिवशी ठरवलं की आपलं जे 25 वर्षाचं स्वप्न जे मागे पडलेलं आहे, पूर्ण चुंगे फॅमिली, मला ते खूप म्हणजे माझं मेडिकल ॲडमिशन होण्या अगोदरपासून डॉक्टरच म्हणायचे. आमच्या तालुक्यातली मी पहिली डॉक्टर आहे आबा तुम्हाला सांगते, आणि आमच्या फॅमिलीमधून पण. तर तेव्हाच ठरवलं होतं की दोन्ही मुलांना आपण MBBSच करायचं. पण मी कधी त्यांच्यावरती बर्डन घातलं नाही. त्यांना म्हणजे योग्य दिशा अभ्यासाची टीचर्स कडून तर मिळालीच, पण मी पण त्यांचा घरी बऱ्यापैकी अभ्यास घेतला. मी मुलांची आज खरं माफी मागते, कारण त्यांचं जे बालपण होतं ना सर, थोडंसं मी अभ्यासावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. पण आता त्यांना वाटतं की आईने जे केलं ते अगदी योग्य केलं. आता ते खूप बिनधास्त आहेत. म्हणजे मी फक्त जाता जाता गुरुंसाठी एवढंच म्हणते किंवा आपल्या सगळ्यांना सांगते, बऱ्याच वेळा शाळेमध्ये गुरु शिक्षा करतात तेव्हा भांडणं हे थोडेसे पॅरेंट्स येतात की तुम्ही आमच्या मुलाला मारलं. पण मी सांगू का, कुंभाराचा घडा बनवताना
वरून घालितो धोपाटा आत फिरतो मायेचा हात, वरून घालतो धोपाटा आत फिरतो मायेचा हात. तसं सरांची छडी ही जी पाठीवर लागते पण आत त्यांच्या हृदयामध्ये आपला विद्यार्थी घडण्याची तळमळ असते. अशा माझ्या गुरु सुयश आणि सृष्टीला घडवणारे सगळे शालेय गुरु आणि ज्ञात अज्ञात सर्वांनी जे दिलेल्या शुभेच्छा, या सगळ्यांची मी मनोमन आयुष्यभर ऋणी राहील. सोजर इंग्लिश मीडियम स्कूल माडा, गुड शेपर्ड अकॅडमी माडा, आर्या पब्लिक स्कूल माडा, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम बार्शी, काही विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय अंबाड, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, श्री विद्या आराधनी अकॅडमी माडा, ह्या ज्ञान मंदिराचे आम्ही संपूर्ण आडकर कुटुंबीय शतशः ऋणी आहोत. आम्ही आयुष्यभर आपले उपकार फेडू शकणार नाही. मी ज्ञान मंदिर का म्हणते, कारण ह्यातल्या बऱ्याच सरांना माहित आहे मी शाळेला मंदिरच मानलेलं आहे. कारण आजही मी प्रत्येक ज्या शाळेत जाते तेव्हा प्रत्येक शाळेच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊनच माझी एंट्री असते. म्हणून ह्या ज्ञान मंदिराचे आमच्यावर जन्मोजन्मीचे उपकार आहेत. परत एकदा इथं उपस्थित असलेल्या सगळ्या गुरुजनांचे मी मनपूर्वक आभार आहे, शतशः ऋणी आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून सुयश सृष्टीला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं म्हणजे काय असतं, कौतुकाची एक थाप 10 हत्तीचं बळ देऊन जातं. आज तुमच्या शुभेच्छाने कदाचित त्यांना असं वाटेल की हा माझा सत्कार झालाय, आता आपल्याला MD साठी जास्त अभ्यास करावा लागणार आहे. तुमच्या ह्या शुभेच्छा आमच्या या कुटुंबियाशी कायम राहावं. आपण सगळ्यांनी, माझे आप्तस्वकीय मित्रमैत्रिणी सगळ्यांनी वेळात वेळ काढून आलात याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. निश्चितच अशाच पद्धतीचा एक भव्य दिव्य कार्यक्रम PG ला ऍडमिशन मिळाल्यानंतर होईल. आडकर परिवाराच्या वतीने मी निश्चितच एक ग्वाही देतो परत एकदा. यानंतर मी सन्माननीय डॉक्टर नागनाथजी फरताळे सर विद्या आराधना अकॅडमी लातूर यांना आमंत्रित करतो. तत्पूर्वी सन्मान्य आडकर सर यांचे मित्र सन्मान्य विनोदजी परिचारक सर, सन्मान्य संतोषजी चव्हाण सर, सन्मान्य सूर्यकांतजी उबाळे सर, सन्मान्य धोंडरामजी कांबळे सर, सन्मान्य श्रीकांतजी काशीद सर, सन्मान्य अजयनाथजी नवले सर, सन्मान्य अरविंदजी कांबळे सर, या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि सन्मान्य डॉक्टर नागनाथ फरताळे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. आदरणीय व्यासपीठ, आजचे सत्कारमूर्ती सर्व गुरुजन आणि ज्यांच्यामुळं हा सत्कार घडून आला ते सुयश आणि सृष्टी. खरं म्हणजे मी थोडासा भावुक झालो आणि सातत्यानं आमचे सहकारी, आमचे डायरेक्टर लड्डा सर यांच्याशी चर्चा करत होतो की अशा पद्धतीचा हा पहिला कार्यक्रम आहे ज्याला आम्ही आलेलो आहोत. आणि यश म्हणजे काय, यशाची नेमकी व्याख्या काय आहे हा प्रश्न नेहमी माझ्या डोक्यामध्ये येत असतो की आपण किती प्रॉपर्टी कमवली किंवा जनमानसामध्ये आपल्याला किती सन्मान आहे हे यश आहेच, पण त्याही पेक्षा आपण आपली लेकरं, आपले पाल्य कसे घडवले हे खरं यश आहे. आणि मी या दाम्पत्याचं या ठिकाणी कौतुक करतो की माझ्या अर्थानं जगातले सर्वाधिक यशस्वी व्यक्ती ते आहेत की त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी डॉक्टर बनलेले आहेत. आणि मी पुन्हा विचार करत होतो की ह्यांना हे यश मिळालं कसं. आणि मग कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्यावेळी चर्चा होत गेली त्यावेळी लक्षात आलं की हा वारसा आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी बायोलॉजीचा शिक्षक आहे. मग मला लक्षात आलं की ते कष्ट त्यांच्या आजी आजोबापासून घेतलं गेलेलं आहे. आजी आजोबाकडून तो वारसा आई वडिलांकडून आला आणि तो त्यांनी समर्थपणे या ठिकाणी पेललेला आहे. खरं म्हणजे मी आडकर कुटुंबियाचं या ठिकाणी आभार मानतो की श्री विद्या आराधना लातूर तर्फे एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही माझा या ठिकाणी सत्कार केलाय. मी एकटा नाहीये, माझी खूप मोठी टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे. श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर मधून गेल्या वर्षी 350 मुलं फक्त MBBS ला लागलेली आहेत. आम्ही तुम्हाला BMS चा वगैरे आकडा, BDS चा वगैरे आकडा सांगितलेला नाहीये. आणि 350 कुटुंबाला हा आनंद आम्ही देऊ शकतो याचा मला सार्थ अभिमान आहे. आमच्या अकॅडमीचे डायरेक्टर, जे अकॅडमिक डायरेक्टर आहेत सतीशजी पवार आणि मॅनेजमेंटचे डायरेक्टर संजयजी लड्डा नेहमी विद्यार्थ्यांना चांगलं देण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला प्रवृत्त करतात. 54 शिक्षकाची खूप मोठी टीम आहे. आणि जो लातूर पॅटर्न तुम्ही नेहमी कौतुकानं गौरवानं लोकांना सांगत असता त्या लातूर पॅटर्नचं हे यश आहे. आणि त्या यशाचं थोडंसं श्रेय मी सुद्धा एक शिक्षक म्हणून घेतो. मी दोन्ही लेकरांना शिकवलेलं आहे आणि दोन्ही लेकरांच्या 11वीची सुरुवात मीच केलेली आहे.
बायोलॉजीचा शिक्षक होतो मी, दोघांनाही शिकवलेला आहे. आणि मॅम म्हणत होत्या की सृष्टी थोडीशी खोडकर होती, तर माझ्या पाहण्यात तर कधी आलं नाही. ठीक आहे ना. एक अतिशय सिन्सिअर विद्यार्थिनी म्हणून ती त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करायची. आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये आमचे दोन्ही डायरेक्टर पवार सर असतील, लड्डा सर असतील, नेहमी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या भूमिकेत तुम्ही राहा अशा पद्धतीने आम्हाला सांगत असतात. आणि आम्ही विद्यार्थ्यांचे आई वडीलच बनण्याचा प्रयत्न करत असतो, की शक्यतो आई बनण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, कारण विद्यार्थी आईजवळ जास्ती व्यक्त होतात. आणि अशा पद्धतीनं काम करतो म्हणून आमचा सक्सेस रेट हा जवळपास 28% जवळजवळ आहे, की 100 मधले 28 मुलं आम्ही MBBS ला या ठिकाणी पाठवतोय. आमचा JEEचा रिझल्ट सुद्धा अतिशय चांगला आहे. 57-58 मुलं आम्ही यावर्षी IIT, I2IT, NIT अशा इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी पाठवू शकलेलो आहोत. पालकांचं खूप अपेक्षांचं ओझं आमच्या डोक्यावर नेहमी त्या ठिकाणी असतं. पहा, आम्ही पालकांना म्हणतो की तुमची मुलं आमच्या हातात येत नाहीयेत, तर अक्षरशः तुम्ही तुमचं स्वप्न आमच्या हाती दिलेलं असतं आणि त्या स्वप्नाला अतिशय काळजीपूर्वक सत्यामध्ये उतरवण्यासाठी आम्ही नेहमी काम करत असतो. आणि ते काम करत असताना आम्ही विद्यार्थ्याची आई बनतो. आई बनण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि या भूमिकेतून या ठिकाणी काम करत असल्यामुळं कुठं माडा कुठं लातूर या ठिकाणी तुम्ही आम्हाला सत्काराला बोलवत असता. आम्ही करत असलेल्या कामाची ही पावती असते. उपस्थित सर्व पालक बंधू भगिनींना या ठिकाणी मी सांगतो, तुम्हालाही तुमच्या पाल्यांना या ठिकाणी पाहायची इच्छा असेल तर आमच्याकडे या. आम्ही हे स्वप्न साकार करण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आणि दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सर्व आडकर कुटुंबियाचं पुन्हा एकदा श्री विद्या आराधना अकॅडमी तर्फे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कृतज्ञता सन्मान सोहळा गुरुजनांचा आणि कौतुक सोहळा सृष्टी आणि सुयशचा. या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट मिनलजीताई साठे, नगराध्यक्षा म्हाडा नगरपंचायत, यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सहकारी नेते संजय बाबा कोकाटे, आमचे मार्गदर्शक नेते भारताबा शिंदे, उपस्थित असलेले भवनतात्या गोडसे, कल्पनाताई जगदाळे, दिनेशजी जगदाळे, शंभूजी साठे, हनुमानजी खपाले, डॉक्टरजी सुनीलजी हेळकर प्राचार्य, रयत शिक्षण संस्था बाळासाहेबजी पवार, सर्व उपस्थित ज्यांनी आपल्याला एकत्र केलं ते ॲडव्होकेट डॉक्टर राजकुमार जाडकर, ॲडव्होकेट आडकर वकील साहेब, शिक्षक आणि त्यांचे वडील व त्यांचं सर्व आडकर कुटुंबीय व उपस्थित असलेले सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे नातेवाईक व या कृतज्ञ मेळाव्यासाठी असलेले सुयश आणि सृष्टीचे सर्व पाल्य शिक्षक, ज्यांनी लहानपणापासून आतापर्यंत मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली आणि त्यांना ह्या योग्यतेचं बनवलं, ते सर्व गुरुजन आणि उपस्थित असलेल्या सर्व मायमाऊली, वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू. दोन सत्कार मूर्ती सुयश आणि सृष्टी. यश निस्ता असून चालत नाही, तर ते सुयश असलं पाहिजे, हे नावातूनच आज आपल्याला जाणवतं. आणि सुयश आल्यानंतर किती मोठी सृष्टी आपली असली पाहिजे ते देखील आपल्याला यातून दिसतं. ते सुयश सृष्टी खरंच दोन्ही भावंड आपल्या आजी आजोबाचं, आई वडिलाचं, गुरुजनांचं जे किती कृतज्ञ आहेत, हेच खरे संस्कार आपल्यावरती आपल्या समाजानं केलेत. आणि त्या समाजाच्या संस्कारामध्ये आपण कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. ही त्यांनी जे कृतज्ञ पत्र लिहिलं त्यावर देखील त्यांनी त्याच भावना, समर्पित भावनेनं त्या ठिकाणी बोलले. व्यवसाय डॉक्टर हा आता
एका बाजूला व्यवसाय म्हणून बघितला जातो, परंतु ती सेवा म्हणून त्या ठिकाणी आहे. आणि मग खऱ्या अर्थानं ती सेवा आपण बजावणार आहोत का? आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये ती सेवेची भावना येईल तेव्हाच खरं आपल्या रुग्णांना ती सेवा म्हणून मिळेल. आणि हे सेवेचं दान भविष्य काळामध्ये ही दोन्ही गुणी मुलं करतील. आणि माढा परिसराचं जे आज आरोग्य वाचून आपल्याला काही अडचणी आहेत त्या भविष्य काळामध्ये हे नाव उज्ज्वल करून आपल्या इथं त्या ठिकाणी आरोग्याची सेवा देण्यासाठी पुन्हा आपल्या माडेकरांच्या सेवेत रुजू होतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. मगाशी बोलताना आबांनी सांगितलं की त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला आजची परिस्थिती काय, आणि त्या ॲडमिशनच्या परिस्थितीमुळं समाजामध्ये जी विकृती तयार व्हायला लागली त्याचं कारण म्हणजे त्या ॲडमिशनला लागणारं डोनेशन आणि त्या डोनेशनमुळं होत असणाऱ्या त्या ठिकाणी कमी मार्काच्या आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या योग्य पद्धतीनं उपचार व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं तो डॉक्टर म्हणून घडला पाहिजे तशा पद्धतीच्या कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतात. आणि म्हणून काही व्यवसायाचं रूप देखील ह्या व्यवसायाचं रूप येतंय हे आपल्याला पुढच्या काळात बदलण्यासाठी. जसं ह्या कुटुंबाने मगाशी मॅडम बोलताना सांगितलं की मी जात असताना पायरीला पाया पडून जायचे, तर आम्ही मॅडम विधानसभेत जाताना देखील पायरीला पाया पडून गेलो, कारण आपण सगळ्यांनी निवडून दिलं होतं. आणि मला आठवतोय वकील साहेबांनी अर्ज भरला होता बाबा आपल्या विरोधात. वकील साहेबांनी मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी भूमिका घेतली की ज्या भूमिकेतून या माढा तालुक्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे आणि परिवर्तन होण्यासाठी त्यांनी एक धागा बनले आणि पाठीशी खंबीर उभा राहिले. आणि ज्यावेळेस आवश्यकता होती की विरोधाला विरोध न करता वैचारिक पद्धतीनं आपण भविष्याचा विचार करून वेध घेऊन त्या ठिकाणी एकसंघ लढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी परिवर्तन करण्यासाठी धागा बनलं पाहिजे, ते काम वकील साहेबांनी केलं. आणि त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचा बळ आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. ते वकील साहेबांनी बाबा मला त्यांची भूमिका मनोजदादा जरांगे पाटील साहेबांमुळं होती. मी त्यांना दिलेला शब्द होता की मनोजदादा जरांगे पाटलांचं जे आरक्षणाचा विषय आहे मी विधानसभेत पहिलं त्या ठिकाणी भाषण करेल आणि त्याच्यावर बोललो. योगायोगानं आता डॉक्टर साहेब एक GR निघायचा बाकी आहे, निघाला होता 15 ऑक्टोबरला. त्यामध्ये आपल्याला SCBCला त्या ठिकाणी 50% आणि 16 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली. तो अपलोड झाला, परंतु आता त्या शैक्षणिक संस्था ते मान्य करत नाहीत. म्हणून आता परवा विधानसभेमध्ये त्याच्यावर देखील मागणी केली होती आणि तो GR पुन्हा नव्यानं काढून तो अपलोड करून त्या शिक्षण संस्थेला तसे आदेश होतील. त्यामुळं भरावं लागणारी फी देखील आबा 50% होणार आहे SCBCतून. त्यामुळे त्याचा देखील लाभ आपल्या सर्वांना झाला पाहिजे. हा पाठपुरावा भविष्य काळामध्ये आपण दिलेल्या मतदान रूपी आशीर्वादातून त्या ठिकाणी करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. हे विद्यार्थी आपल्या भागामध्ये गुणवान घडवण्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला शैक्षणिक देखील काम आपल्याला बाहेर जाऊन जे विद्यार्थी करतायत ते भविष्यामध्ये आपल्या माढ्यामध्ये करण्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही देखील काम करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्नशील राहणार आहोत. आपण या माध्यमातून दारफळ हे क्रांतिकारी गाव आहे. दारफळचे आता आजच्या तारखेला बघितलं तर मगाशीपासून सुयेच्या आजोबांनी मोबाईल खाली ठेवला नाही. मोबाईलच्या पाठीमागं बघितलं तर मुलांसहित नातवासहित सगळ्याचे फोटो लावलेत. आमच्याकडं आता महाग तुतारी लाव कुठलं चिन्ह लाव, पण त्यांचा ब्रँड काय तर त्या ठिकाणी कुटुंब आहे. आणि म्हणून आज त्या ठिकाणी त्यांनी जे जीव लावलाय सगळ्या कुटुंबावर, त्या जीव लावलेल्या कुटुंबाला त्या ठिकाणी ही रसाळ गोमटी फळं आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि ही भविष्य काळात त्या ठिकाणी डॉक्टरनी संवेदनशील असलं पाहिजे. हे दोघांच्याही बोलण्यातनं, विशेषतः सुयेच्या बोलण्यातनं ज्या भावना व्यक्त झाल्या ती संवेदना आज डॉक्टरांच्या मध्ये जिवंत राहिली तरच भविष्य काळातील आपलं आरोग्य चांगलं राहील. जर त्या डॉक्टरच्या मनातली संवेदना आज
त्या ठिकाणी मेलेली असेल तर तो डॉक्टर त्या ठिकाणी कसाही बनल अशी आपण कितीतरी उदाहरणं बघितलीत. आणि ही संवेदनशील मुलं घडवणं हा देखील भविष्य काळाचा विचार आहे. मी आज आपण कित्येक वेळा बघतो की मुलांना डॉक्टर व्हायचं असतं त्याला आपण इंजिनियरला पाठवतो, ज्याला इंजिनियर व्हायचं असतं त्याला वकील करतो, ज्याला वकील व्हायचं असतं त्याला दुसरंच काहीतरी करायला लावतो. परंतु मुलाला कशात आवड आहे. मगाशी बोलताना सांगितलं की सृष्टी खोडकर होती, पण सृष्टीनं सुयशपेक्षा जास्त त्या ठिकाणी मार्क घेतले आणि त्या ठिकाणी तिने सिक्सर मारला. आता आपल्या पाल्ली इथं बरेच बसलेत, आमचे शिक्षक आहेत, लातूरच्या सरांनी त्यांची यादी वाचून दाखवली की किती त्या ठिकाणी यश येतं. परंतु बाबा आता मुलांना कशात आवड आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. मी त्यातलं एक उदाहरण माझं सांगतो आणि थांबतो. बाबा 2002ची गोष्ट होती. 2002ला माझ्या वडिलांना लक्षात आलं ही काय वकील होत नाही, वडिलांना मला वकील करायचं होतं आणि ही काय वकील होत नाही. आणि आम्ही त्यावेळेस जवळचे मोहिते पाटलाचा एक शेतकरी मेळावा घेतला आणि भाषण केलं. वडिलांच्या लक्षात आलं ही पुढारी होते. आणि मग मी परवा निवडून आल्यावर पण ती गोष्ट बोललो होतो. त्यावेळेस बाबा विजयसिंह मोहिते पाटील मोठे दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस ते सोलापूरला कपडे खरेदीला गेले आणि तिथं वडिलांची त्यांची भेट झाली. त्या रेमंड शोरूम मध्ये गेल्यावर आबा त्यांनी त्या दादा कोणते कपडे घेतले त्यातले 2 ड्रेस घेतले आणि पंढरपूरला आल्यावर मला दिले आणि सांगितलं तो आमदार हो. 2003ला 21 वर्ष त्या ठिकाणी त्या स्वप्न वडिलांचं, वडील माझे 3 वर्षानं गेले 2006ला, पण त्यांचं स्वप्न पूर्ण करायसाठी 21 वर्ष त्याचा पाठपुरावा केला. आणि जसं सुयश आणि सृष्टीनं पहिल्या प्रयत्नात यश आलं तसं मला देखील पहिल्या प्रयत्नातच यश आपण सगळ्यांनी दिलं. आणि ती संवेदना आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती घातलेले संस्कार, आईवडिलांची स्वप्न आपण साकार करत असताना परवा माझ्या आईने देखील बाबा त्या दिवशी पत्रकारांनी सहज त्यांना प्रतिक्रिया विचारली, कधीच माईकच्या पुढे नाही. आणि आता आमदार झाल्यावर काय करावं पोरांना विचारल्यावर आईने प्रतिक्रिया दिली की सगळ्यांबरोबर चांगलं राहावं, पहिला राहते त्यापेक्षा अजून चांगलं राहावं. म्हणजे किती निखळ आई वडिलांचं प्रेम असतं आणि ते आई वडिलांचं आजी आजोबाचं दोन्ही बाजूनं. बाबा मागाशी पहिलं 2-2 अंगठ्या आल्यात. म्हणजे सुवर्ण प्रेम पण आहे आणि सर्व पद्धतीचं प्रेम ह्या दोघांवरती असल्यामुळे हे दोघं जण त्या ठिकाणी आपलं भविष्य घडवतील आणि आपल्या माध्यमातून आपल्या माढा तालुक्याचं नाव रोशन करतील ह्या शुभेच्छा देतो. आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आम्हाला आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. निश्चितच एक खरं तर परस्पर विरोधी राजकीय भूमिका असणारे 2 व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेले आहेत, परंतु संपूर्ण माढा तालुक्याला त्यांच्या दोघांकडून ही अपेक्षा आहे. वडिलांची लिगसी, वडिलांची इच्छा पूर्ण करणारे सन्मान्य अभिजिताबा पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी कैलासवासी गणपतराव साठे यांचं कौशल्य, कर्तृत्व कौशल्य पुढे नेणाऱ्या त्यांच्या स्नुषा सन्मान्य ऍडव्होकेट मिनलताई साठे माढ्याच्या नगराध्यक्ष, अशी 2 व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेली आहेत. या दोघांच्या विचारातूनच माढा तालुका पुढे जाणार आहे याची निश्चित ग्वाही आम्हाला आहे. यानंतर अध्यक्षीय भाषण सन्मान्य ऍडव्होकेट मिनलताई साठे. आज सुयश आणि सृष्टीच्या कार्यक्रमाला म्हणजे कृतज्ञता सन्मान गुरुजनांचा आणि कौतुक सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले माढ्याचे नूतन आमदार माननीय अभिजिताबा पाटील, त्याचबरोबर माढ्याच्या उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, उपस्थित असलेले माननीय भारत आबा शिंदे, माननीय संजय बाबा कोकाटे, उपस्थित असलेले माननीय गोडसे दादा आणि उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सुयश, चिरंजीव सुयश आणि सृष्टी आणि ज्यांनी ह्या मुलांना घडवलं अशा माझ्या मैत्रीण डॉक्टर अनिता आडकर मॅडम आणि राजकुमार आडकर आणि संपूर्ण आडकर परिवार, उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं आज शिक्षकांचा सन्मान सोहळा झाला असे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षिका आणि माढ्यातील सर्व बंधू आणि भगिनींनो,
प्रथम मी सुयश आणि सृष्टीचं खूप खूप कौतुक करते, त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरं तर आडकर मॅडमची ही कल्पना, निश्चित ही कल्पना आडकर मॅडमचीच असेल की कृतज्ञता सन्मान सोहळा आपण गुरुजनांचा ठेवावा, फक्त जेवण ठेवण्यापेक्षा त्यांचा सन्मान करावा. ह्या अशा कल्पना, नाविन्यपूर्ण कल्पना ह्या मॅडमच्या डोक्यात येऊ शकतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने ते करू शकतात. आणि आपल्या मुलांना एवढ्या यशापर्यंत नेऊन त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला, म्हणजे आज माडातच नाही तर माडा तालुक्यामध्ये प्रथम हा कार्यक्रम होतोय. आपण अनेक वाढदिवस, अनेक कार्यक्रम अटेंड करतो, पण कृतज्ञता शिक्षकांचा हा सन्मान सोहळा, हा कार्यक्रम पहिल्यांदाच अटेंड करत आहोत. आणि ह्यासाठी उपस्थित लातूरवरून, माड्यापासून ते लातूरवरून आलेले सर्व शिक्षक, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आवर्जून इथे उपस्थित राहिलेला आहात. त्यासाठी आम्हाला खरंच तुमचं लातूरच्या शिक्षकांचं पण कौतुक वाटतं. माडा हा ग्रामीण भाग आहे. आमच्या भागातील विद्यार्थी इतक्या मोठ्या यशापर्यंत नेण्यासाठी तुमच्या लातूरच्या शिक्षकांनी सुद्धा यावर खूप मोठं काम केलं. त्यासाठी मी मनापासून तुमचे धन्यवाद मानते. पहिली गुरु शेपर्ड अकादमी, जे सुयश आणि सृष्टीची, वेदांत आणि कनिष्काची शाळा, जी माड्यामध्ये पहिलं इंग्लिश मिडियम ज्यावेळेस सुरू झालं, एक छोट्याशा शाळेमध्ये ह्या मुलांनी ॲडमिशन घेतलं. पण 4थी नंतर ह्या ठिकाणी पुढच्या शिक्षणासाठी त्यांना इंग्लिश मिडियममधून पुढे जाण्यासाठी सोलापूर, पुणे, लातूर अशा ठिकाणी किंवा बार्शी ह्या ठिकाणी ह्या मुलांना जावं लागलं. पण ही मुलं ज्यावेळेस त्या शाळेमध्ये गेली, तिथल्या शिक्षकांना पण प्रश्न पडलेला होता की माड्यामध्ये कुठल्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही इतकं चांगलं शिकलेला आहात, जेणेकरून तुमची क्वालिटी, चांगल्या शाळेतून विद्यार्थी जशी येतात, मोठ्या मोठ्या इंग्लिश मिडियममधून जसे विद्यार्थी येतात तशी तुमची क्वालिटी आहे. हा प्रश्न कनिष्काला सुयश गुरुकुलमध्ये सरांनी विचारला होता की नक्की तू कुठं शिकलेली आहे. तिने ज्यावेळेस सांगितलं की मी माड्यामध्ये गुड शेपर्डमध्ये 4थीपर्यंत शिकले, त्यावेळेस त्यांना खरं वाटलं नाही की माड्यातल्या शाळा सुद्धा एवढ्या चांगल्या आहेत. आमच्याकडे त्याच क्वालिटीच्या शाळा आहेत, त्याच क्वालिटीचा शिक्षकांचा स्टाफ आहे. विद्यार्थी घडवण्याचं कार्य हे जे शिक्षक करतायत, खरं तर आज समाज बांधणीचं आणि समाजाला पुढे नेण्याचं खूप मोठं कार्य शिक्षकांच्या खांद्यावर आहे. आणि आज सुयश आणि सृष्टीला घडवून त्यांनी त्यांचं काम किती चांगल्या पद्धतीने करतायत हे खरं तर दाखवून दिलेलं आहे. सुयश आणि सृष्टी खूप गुणवंत विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांनी लहानपणापासून जो अभ्यासाचं, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं एवढी सोपी गोष्ट नसते. आणि मॅडम, तुम्ही आणि डॉक्टर नशिबवान का आहात का तुम्ही जे स्वप्न पाहिलं तेच स्वप्न त्यांचं होतं, त्यांचं वेगळं काही स्वप्न नव्हतं. बऱ्याच वेळा असं असतं की आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या रूपामध्ये, आपल्या पाल्यांच्या रूपामध्ये ते स्वप्न पाहत असतो, पण मुलांची स्वप्न वेगळी असतात. त्यावेळेस मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये थोडेसे विरोधाभास निर्माण होतो. पण आज मॅडमचं जे स्वप्न होतं, त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न, ह्या दोघांच्या रूपामध्ये त्यांनी MBBS शिक्षण पूर्ण घेऊन केलेलं आहे. खरं तर आज देशामध्ये 24 लाख विद्यार्थी, 23 ते 24 लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षेला बसतात आणि त्यातून साधारण 1 लाख विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जातं. इतक्या कठीण 24 लाखातून 1 लाख विद्यार्थी, आणि महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 हजार विद्यार्थीच फक्त नीटच्या परीक्षेला गव्हर्नमेंट कॉलेजला लागत आहेत. आणि त्यामध्ये आमचे सुयश आणि सृष्टी आहेत. हे आमच्या माड्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर मिळवलं एवढं सोपीशी गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये संपूर्ण वाटा हा त्यांच्या आईवडिलांचा, आजी आजोबांचा, गुरुजनांचा आणि समाजाचा आहे. एक विद्यार्थी ज्यावेळेस घडतो त्याच्या पाठीमागे एवढा मोठा समाज उभा राहिलेला असतो. आणि त्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस हे मनापासून वाटतं, का सुयश ज्यावेळेस भाषणात बोलत होता की मला मनापासून वाटलं की ह्यांचा सन्मान सोहळा घेणं आणि हे माझ्यासाठी सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट त्याला वाटली. अशी विद्यार्थी घडणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. सुयश आणि सृष्टीला एक सांगू इच्छिते की तुम्ही खूप मोठे व्हा, MBBS नंतर MD पूर्ण करा. आपल्या ग्रामीण भागामध्ये ही सेवा तुमची जी आहे ती आपल्या ग्रामीण भागामध्ये, माड्यासारख्या शहरामध्येच तुम्ही यापुढे तुमचा शिक्षणाचा उपयोग माड्यामध्येच करावा. कारण आजपर्यंत पाहतोय की माडा शहरातून अनेक विद्यार्थी घडत आहेत, मोठे मोठ्या पदावर जात आहेत, पण माडा ठिकाणी न राहता ते शहराचं सिलेक्शन करतायत, पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जाणं पसंत करतायत. पण तुमच्या ह्याचा उपयोग, तुमच्या करिअरचा, तुमच्या फील्डचा उपयोग आपल्या माड्यातील बांधवांसाठी होणं, माड्यातील समाजसेवा, तुमची आरोग्यसेवा ही माड्यामध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे मोठे हॉस्पिटल नाही आहेत, चांगले डॉक्टर नाही आहेत, मोठ्या मोठ्या फॅसिलिटी उपलब्ध नाही आहेत. आणि तुमच्या माध्यमातून ह्या सर्व फॅसिलिटी आपल्या ग्रामीण भागातील लोकांना होणार आहेत आणि तुम्ही ती सेवा निश्चित देणार आहात. कारण मॅडम आणि डॉक्टर पण ती सेवा देत आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचं कौतुक वाटतं मला की तुमचा नीटचा GAचा अभ्यास करत करत तुमची ॲडमिशन प्रक्रिया समजून घेत डॉक्टरांनी पण त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ज्या अडचणी आलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना पुढे नीटच्या ॲडमिशनसाठी किती अडचणी येत आहेत, त्यांना नीटला ॲडमिशन घेण्यासाठी आणि मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी किती अडचणी येत आहेत, हे पाहून डॉक्टरांनी स्वतः
त्यामध्ये अभ्यास करून आज मार्गदर्शन डॉक्टर इतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना देत आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये डॉक्टर स्वतः ह्या अभ्यासातून डॉक्टरांचा त्यांचा व्यवसाय बाजूला ठेवून ह्याचं मार्गदर्शन पाल्यांना देत आहेत. हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे डॉक्टरांचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतंय. आज आपल्या ग्रामीण भागातील असे विद्यार्थी जे घडत आहेत त्यासाठी संपूर्ण समाज खरं तर त्याच्या पाठीशी आहे. आपल्याकडे गुरुजनांचा सत्कार सन्मान खूप कमी केला जातो. युरोपियन कंट्रीजमध्ये गुरुजनांना प्रथम स्थान दिलं जातं. हे स्थान आपल्या भारत देशामध्ये जसं पूर्वीचं स्थान होतं गुरुजनांचं तसं स्थान परत मिळवण्यासाठी असे सत्कार सन्मान सोहळे होणं खरं खूप गरजेचं आहे. ह्यापुढे मोठे मोठे मुलांची वाढ आटकर मॅडम आणि डॉक्टरांना खूप खूप अभिनंदन करते. त्यांच्या यशामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही जाऊन लातूर येथे राहिलेला आहात स्वतःचं हॉस्पिटल बंद करून. त्याच्यामुळे आई वडिलांनी ठरवलं तर तुम्ही निश्चित चांगली मुलं घडू शकतायत. हे आदर्श एकदम उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही दोघं आहात. तुमच्याकडे बघून असे माडा शहरातील अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न निश्चित करतील. सुयश आणि सृष्टीला खूप खूप शुभेच्छा देते. तुम्ही तुमचं कार्य असं चांगलं ठेवा. पुढच्या MS तुमचं जे काही स्वप्न असेल मास्टर डिग्री पुढे करून तुम्ही तुमची सेवा आरोग्याची सेवा कारण निकालामध्ये CA झाली. तिचा एक सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते व्हावा अशी आमची विनंती आहे. अंकिता आनंद भांगे विनंती करतो की सत्काराचा स्वीकार करायचा आहे. एक वेगळं क्षेत्र कॉमर्स क्षेत्र निवडून तिनं CAची परीक्षा देऊन यश मिळवलेलं आहे. मातोश्री नगरसेविका सन्मान्य संजीवनीताई भांगे यांनाही विनंती आहे. आपण आबा आनंद आहेत या आबासाहेब या येऊ दे. तिचे पिताश्री आनंदराव भांगे मातोश्री नगरसेविका संजीवनीताई भांगे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता हो रे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता तूच हो रे विधाता पसरून पंख है उडण्यासाठी ये धाव घे तू शिखराकडे भय सोडून दे भिडण्यासाठी ये सातूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता हो रे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता सातूच हो रे चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लखलखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हाच एकला थांबला जो इथे संपला श्वास आता
पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन गोड जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास तुफान पेटू देऊरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती हे पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा सपान साकळल पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर काढीत मागर हिरल बगल तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन गोड जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला वर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू तेर दिलास तुफान पेटू देऊरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती हो पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती
अपने होते हैं। मुझसे तेरा मोह न छूटे, दिल ने बनाए कितने बहाने, दूजा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग